32 तासानंतर फुटली एक्सप्रेस वेवरची कोंडी. प्रवाशांच्या हालाला जबाबदार कोण? कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचा टोल परत करा. राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात. गॅसचा टँकर उलटला आणि मुंबई पुणे एक्सप्रेस वे सुमारे 32 तास ठप्प होता. राज्याच्या अनेक भागातून पुणे मार्गे मुंबईत येणाऱ्या हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. बायका मुलं उपाशी राहिली. रुग्णांचा उपचार लांबला. अनेकांचा विमान प्रवास रद्द झाला. काय इथं बाथरूम नाही, लहान मुलं आहेत, महिला मंडळ आहेत, त्यांच्या अडचणी झालेल्या आहेत. सुविधा नाही, काय नाही. सातारमध्ये जर आम्हाला कळलं असतं का नाही तर आम्ही एसटीला आलोच नसतो. मला खूप भूक लागली आणि ते खूप ट्रॅफिक आहे. आता मी काय करू, एक दाना पण नाही खायला. 15 ते 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. महामार्ग ठप्प झाल्यानं एसटीचंही मोठं नुकसान झालं. 73 शिवनेरीसह 139 बस फेऱ्या रद्द झाल्या. माल वाहतूक करणारे अनेक ट्रक, टेम्पो, कंटेनर अडकून पडले. ट्रक चालकांवर भर रस्त्यात चूल मांडण्याची वेळ आली. तब्बल 32 तासानंतर हा अपघातग्रस्त टँकरमधला गॅस दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट केल्यावर आणि अपघातग्रस्त टँकर बाजूला हटवल्यावर इथल्या वाहतुकीची कोंडी फुटली. खरं तर कालच्याला जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे. कारण 32 तास लोकांना तिथं वेट करावं लागलं होतं. म्हणजे मुंबई पुण्याच्या दोन्ही जी वाहतूक आहे ती ठप्प झाली होती. खरं तर महाराष्ट्र शासनाने याच्यावरती ठोस भूमिका घेतली पाहिजे की याच्यावरती काही लोकांना पाणी भेटलं नाही, जेवण भेटलं नाही. खूप लोकांचे, सामान्य लोकांचे खूप हाल झाले. म्हणजे सामान्य लोक म्हणून आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती ठोस भूमिका घेतली पाहिजे. याच्यानंतर असे कुठलेही ॲक्सिडेंट घडले नाही पाहिजे ह्याची त्यांनी दखल घेतली पाहिजे. मात्र महाराष्ट्रातील 2 मोठी आणि महत्त्वाची शहरं जोडणारा हा महामार्ग एका अपघातानं ठप्प झाला. सरकारनं त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर हल्लाबोल केला. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. सरकारनं चौकशीचे आदेश दिले. मात्र पुढे यातून काही बोध घेतला का? अशा घटना घडल्यावर कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? केंद्रीय बजेटमध्ये मुंबई पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली, पण त्याआधी मुंबई पुणे प्रवास सुरळीत करा. 32 तास 2 शहरातील वाहतूक ठप्प होते. याकडे स्वस्थपणे बघण्यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे. ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला तो सरकारनं त्यांना परत केला पाहिजे. या आपत्कालीन स्थितीमध्ये टँकर पलटल्यानंतर जर 30 तास वाहतूक ठप्प होत असेल तर आपल्याकडे अशी यंत्रणाच उभी नाही. आणि गोष्टी मात्र आम्ही चंद्रावर जाण्याच्या गोष्टी करतो, आम्ही मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतो. ज्या आमच्या काँग्रेसने उभं केलं होतं त्याच्यावर स्वतःला मिरवण्याचं काम केलं जातं. कालची जी घटना आहे पुणे मुंबईची ती तर अत्यंत त्रासदायक आहे. प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी अडकलेला 36 तास, ज्याला पाणी प्यायला नाही, कोणती तिथं सुविधा असण्याचा काही प्रश्न येत नाही, असं घडेलच असं कुणाला वाटलं नव्हतं. परंतु एक टँकर हटवायला इतका वेळ लागणं हे मला वाटतं थोडंसं नामुष्कीचं धोरण आहे. कालच्या घटनेत काय झालं, कुठल्या घटनेमुळे झालं, काय झालं तपासून बघायला लागेल. आता त्यांनी टीका केली आहे किंवा ठीक आहे त्यांच्या कामाच्या टीका करणे, पण काय असं अचानक काय झालं की ज्यातनं असा असंतोष निर्माण झाला, असं अचानक काय झालं, कसं मिसमॅनेजमेंट झालं हे तपासून त्या ठिकाणी मला सांगावं लागेल, कारण मी हे तपासलं नाही. एक्सप्रेस वेवर टँकर बंद पडल्यानंतर सरकारी यंत्रणा ढिम्म राहील. यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव या निमित्तानं समोर आला. यंत्रणांमध्ये समन्वय असता तर प्रवाशांना झालेल्या त्रासाची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असती. याकडे सुरक्षा तज्ज्ञांनी लक्ष वेधलंय. जेव्हा कुठलीही केमिकल्स अशा पद्धतीने स्पिल आउट होतात तर केमिकलला कशा पद्धतीने ऍड्रेस केलं पाहिजे याची आपल्याकडे अजूनही यंत्रणा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचा माझा पहिला मुद्दा आहे तो जर का कम्युनिकेशन वेळेत झालं असतं
तर यातल्या मी असं नाही म्हणणार की 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता, पण जो हकनाक लोकांना त्रास झाला तो तरी कमी झाला असता ना. म्हणजे सकाळपर्यंत कोणी बरं ह्याला अकाउंटेबिलिटी कोण घेतं, याचं अकाउंटेबिलिटी कोणी घेतच नाहीये. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक तर पुणे ही सांस्कृतिक राजधानी मानली जाते. अतिशय महत्त्वाच्या अशा दोन शहरात दररोज लाखो प्रवासी ये-जा करतात. मुंबई पुणे एक्सप्रेस वे अनेकांसाठी प्रवासाचा एक उत्तम पर्याय आहे. या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी एक मार्गी कार प्रवासाला 320 रुपये, लहान अवजड वाहनांसाठी 495 रुपये, तर अवजड वाहनांसाठी तब्बल 1095 रुपये इतका टोल आकारला जातो. मात्र त्या बदल्यात प्रवाशांना जर अशा प्रकारे महाकोंडीला सामोरं जावं लागत असेल, तर महामार्गावर प्राथमिक कोणत्याही सुविधा नसतील तर हा टोल भरायचा तरी का, असा सवाल प्रवासी विचारतात. कोणताही आपत्कालीन आराखडा नसणाऱ्या सरकारी यंत्रणांमधला भोलपणा या निमित्तानं उघड झालाय. आता या एक्सप्रेस कोंडीनंतर तरी राज्य सरकारला जाग येणार का, हा सवाल विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.